श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, सुवर्णा किचन लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर ही बघा माझी गोड किती छान दिसते आहे. परवा आहे हरितालिका आणि त्यासाठी मी ते गोड टाकलेलं आहे. ही आहे 5 दिवसाची गोड. यावेळेस मला जरा उशीरच झाला गोड टाकायला. तर आता हे गौरी गणपतीचे दिवस आणि सगळेजण आपापल्या घरी तयारीला लागतात. काही नवीन नवीन रेसिपी पण करून बघतात. तर आज मी इथे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवणार आहे आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तरी मी ते थोडे तूप घेतले आहे आणि बदाम थोडे लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहे. त्यानंतर टाकले आहे मी काजू पण असे लालसर होईपर्यंत तुपामध्ये छान भाजून घ्यायचे. असे भाजून झाल्यानंतर लालसर होईपर्यंत भाजल्यानंतर काढून घ्यायचे आणि त्यानंतर मी घेतले आहे अक्रोड. अक्रोड पण मी असे तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे. थोडे लालसर होईपर्यंत असे भाजून घेतल्यानंतर त्यानंतर टाकला आहे पिस्ता पण आपल्याला त्याचप्रमाणे भाजून घ्यायचे आहे. अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर टाकलं आहे मी देसी कोकोनट पण असे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तो हलवत राहायचा, नाहीतर जळतो. तर मी इथे देसी कोकोनट पण भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर टाकले हे खसखस पण मी इथे चांगल्या प्रकारे अशी भाजून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले सगळे भाजणी झालेली आहे. त्यानंतर हे खजूर आहे. खजूर मी थोडे मिक्सीमध्ये बारीक करून घेतले होते आणि ते पण मी तुपामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घेतलेले आहे. तर जे आपण ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते ते मिक्सीमध्ये बारीक करून घेणार आहे. तर इथे ही घेतली बदाम बारीक करून घेतले आहे. त्यानंतर काजू पण बारीक करून घेतलेले आहे. अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. हे आहे पिस्ता पण बारीक करून घेतला. अक्रोड, हे सगळे बारीक केलेले मिश्रण आहे ते एका बाउल्समध्ये घ्यायचे आणि त्यानंतर टाकलं आहे देसी कोकोनट आणि खसखस. अशा प्रकारे मिश्रण आपण रेडी करणार आहोत. तर त्यानंतर घातले आहे खजूर जे आपण तुपामध्ये थोडे भाजून घेतले होते ते पण अशा प्रकारचे मिश्रण आपण रेडी केले आहे. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये हे मिश्रण टाकून थोडी वेलची पूड आणि तूप घालून परत परतून घेणार आहे. तर अशा तूप घालून मी परतून घेतलं आणि अशा प्रकारे आपलं मिश्रण रेडी झालं आहे. तर मिश्रण रेडी झालं, हे असा गोळा रेडी झाला की समजायचं आपलं मिश्रण रेडी झालं आहे. तर मिश्रण रेडी झाल्यानंतर मी एका बाउल्समध्ये काढलं आहे. तर माझ्याकडे असा एक साचा होता, त्याला मी तूप लावून घेतलं आहे आणि तूप लावून घेतल्यानंतर थोडे पिस्ता पावडर होतं ते मी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर अशा आणि जे आपण मिश्रण रेडी केलेलं होतं ते अशा पूर्ण साच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर बघून घ्या कशाप्रकारे असं मिश्रण टाकून झाल्यानंतर हे साचा असा पूर्ण प्रेस करून घ्यायचा आहे आणि जे बाहेर निघालेले जे मिश्रण आहे ते बोटांनी प्रेस करून घ्यायचं. तर बघू शकता तुम्ही किती छान मोदक असे रेडी झालेले आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा. नक्की गणपती बाप्पा प्रसन्न होतील. इतके छान मोदक इथे तयार झालेले आहे. हेल्दी असे हे मोदक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांना आवडतील असे हे मोदक आहे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. आता गणपती येणारच आहे, त्यासाठी हे मोदक करून बघा. तर मी देवाला पण अर्पण केला मोदक करून झाल्यानंतर मी इथे जिज्ञासाला रेडी करून घेते आहे. तर आज आहे तान्हापोळा. तर आमच्या इथे तान्हापोळा सेलिब्रेट होत असतो. तर तिथेच जाण्यासाठी जिज्ञासाला रेडी करून देत आहे. तर तिला छान पातळ घालून दिलेलं आहे आणि रेडी करून देत आहे. तर सगळे लहान मुलांना खूप हौस असते तान्हापोळा बैल घेऊन जायची आणि वेगवेगळी वेशभूषा नंदी डेकोरेट करून देतात. तर जे मी तिला पातळ घालून दिलं होतं, तर मी तिला हे जुडा पण घालून देत आहे. पातळ जुडा खूप छान दिसतो. तर मी तिला इथे छान अशा प्रकारे जुडा घालून दिलेला आहे. तर तिला तयारी करायला कधीच कंटाळा येत नाही आणि चिडचिड पण करत नाही. खूप चांगल्या प्रकारे तयारी करू देते ती. अशा प्रकारे तिला खूप आवड आहे तयारी करण्याची आणि कॅमेऱ्यासोबत पण यायला तिला खूप आवडते. तर आज तिला रेडी करून देताना व्हिडिओ शूट केला.
अशा सगळं रेडी करून झाल्यानंतर तिला मी कानातले पण घालून दिले. तर थोडं कानातलं घालायला त्रास होत होता, तर मी थोडं कानाला तेल लावून तिला मग कानातले घालून दिले, तर पटकन जातात आणि त्रास पण होत नाही. तर आता मी तिला फेस रेडी करून देत आहे. तर तिला मी असं काही लावून देणार नाही आहे. फक्त पावडर आणि लिप बाम लावून दिली. तर बघा, अशा प्रकारे ती रेडी झाली आहे. कशी दिसते माझी छकुली. तिचा नंदी पण मी डेकोरेट केलेलं आहे. झाडे लावा झाडे जगवाचं डेकोरेशन केलं होतं. तर ही आहे मोड. बघा किती छान मोड आलेली आहे. काल सकाळी मी हिला भिजत घातलं होतं. न बांधताही याला मोड आलेली आहे. तर बघा किती छान मोड आलेली आहे. तर माझा व्लॉग कसा आवडल्यास लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया